ओम शांती. शरीराचं नाव BK आरती बहन. मी आपणासमोर एक विषय घेतलेला आहे, अन्नशुद्धीकरण, अन्नशुद्धी. तर यात थोडेसे आपल्यासमोर मी काहीतरी विचार मांडते. भारतातील आध्यात्मिक शास्त्रानुसार अन्नशुद्धीचे खूप महत्त्व मानले जाते. यात जसं प्राकृतिक म्हणा किंवा शारीरिक शुद्धीकरण असतं, त्यातही 3 प्रकार मोडतात. शरीर शुद्धी म्हणा किंवा प्राकृतिक किंवा आपण म्हणू त्याला त्या 3 प्रकारांमध्ये एक सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 प्रकार मोडतात. तसेच अन्नामध्ये पण असे सत्वगुण, रजोगुण हे 3 प्रकार आणि तमोगुण हे 3 प्रकार मोडतात. तर सत्वगुण म्हणजेच की ज्याला आपण म्हणतोय की कच्चे अन्न झाले, फलहार हा सत्वगुणात येतो. आणि त्याच जे आपण कच्च्या अन्नाला, कच्च्या ज्या भाज्या असतील त्यांना जर अग्नीमध्ये शिजवलं ते रजोगुणात येतात. आणि तमोगुण म्हणजे ज्याला मांसाहार म्हणतो, नंतर त्याला आपण म्हणू की जो मसालेदार पदार्थ असेल, अतिशय तिखट असतील, हे येतात तमोगुणात. तर ह्या तिघं की आपण म्हणतो की सतो, रजो, तमो या तिघही याचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. जसे तुम्ही पदार्थ खा, त्या पदार्थांचा तुम्हाला तुमच्या शरीरावर प्रभाव होईल. तर जसं जैन धर्मामध्ये मानलं जातं की जे कंदमुळं आहे, की कंदमुळं म्हणाल तुम्ही, रताळू आहे, बटाटे आहे, कांदा आहे, लसूण आहे, हे त्या धर्मामध्ये तज्ज्य मानलं गेलं आहे की त्याचा वापर टाळावा. तर हे याचा म्हणाल त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई युक्त जे पदार्थ आहे यांचासुद्धा ते जैन धर्मामध्ये तज्ज्य मानलं जातं आहे. तर अन्नाचा असर आपल्या शरीरावर पडतो आहे. जसं आपण अन्न खातो तसं शरीरावर त्याचा प्रभाव पडतो. तर याच्यासाठी म्हटलेलं आहे की जसं अन्न तसं मन, जसं धरणी तशी करणी, जशी धरणी तशी करणी, आणि जसं पाणी तशी वाणी. तर आपल्यात बघाल की म्हणूनच म्हटले आहे की जितका ह्या अन्नात तुम्ही त्याला अग्नीमध्ये न्याल तितका ते अन्न जड होत जातं. उदाहरणार्थच घ्या की दूध आहे. दूध जसं साधारण दूध आहे ते जसं पचतं, त्याच्याच जर तुम्ही त्याला अग्नीमध्ये तापवलं आणि त्याला बासुंदी केली तर ते पचायला आपल्याला जड जाईल. तर हा असा अन्नाचा की आपल्या शरीर जे अग्नीत हे अन्न जर टाकलं गेलं तर ते पचण्यासाठी आपल्या शरीराला जड जातं. आणि त्या जड तत्वामुळे काय होतं की आपल्यामध्ये स्थूलपणा येतो, आळस हे आपल्या शरीरात जाणवतं, आणि प्रकृतीतही ते आपल्या जे शरीराची प्रकृती त्यालाही ते सहन करू शकत नाही. एका शास्त्रज्ञाने जेव्हा रिसर्च डायजेस्ट ह्या नियतकालिकेमध्ये एक नियतकालिकेमध्ये एक सब्जेक्ट केला की तो जो होता द फूड दॅट बूस्ट युअर मूड. द फूड दॅट बूस्ट युअर मूड म्हणजे तुमचा फूड हा मूड बदलत राहतं. त्यांनी या विषयावर खूप रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त की फलहार हा घ्यावा ह्याकडे त्यांचं लक्ष राहिलं. जे म्हणाल तुम्ही आचार्य चाणक्यांनी पण त्यांच्या अभंगात लिहिलेलं आहे की जितकं तुम्ही दिवा लावतात तो दिवा जळतो, तर जितका तो जळतो तितकं काय करते, ती काजळी निर्माण करतोय. म्हणजेच काय की जितकी ती जळते ती काजळी निर्माण होते आणि तो प्रदूषित होते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर अन्न हे जितकं जळत गेलं तितकंच ते काय होतंय की शरीरावरही घातक ठरतं आहे. तर असंच तुम्ही म्हणाल की याबाबत महाभारतात पण एक घटना आहे की या महाभारतामध्ये जेव्हा भीष्म पितामह याच्या शय्येवर होते, बाणांच्या शय्येवर होते, त्यावेळेस त्यांना भेटायला पांडव गेले आणि द्रौपदी गेली. तर त्यांना भेटायला जेव्हा हे पांडव आणि द्रौपदी गेले तर युधिष्ठिराला
पितामहांनी खूप त्यांना सांगितलं की तुम्ही राज्यकारभार कसा करावा, एक यशस्वी राजा कसा होईल आणि यशस्वी राजा यशस्वी राज्य कसं चालवेल हे खूप शिकवणूक ते पितामह जेव्हा त्या बाणाच्या शय्यावर होते त्यावेळेस त्या युधिष्ठिराला देत होते. तर हे सारे द्रौपदी बघत होती. तर द्रौपदी हे बघत असताना द्रौपदीने सगळं ऐकल्यावर द्रौपदी नंतर भीष्म पितामहांना म्हटली की तुम्ही यांना इतकं मोठ्या म्हणजे इतक्या उच्च गोष्टी सांगताय की तुम्ही यशस्वी राजा कसा व्हाल, ही प्रजा कशी सांभाळाल, तुझं राज्यकारभार कसा कराल. पण जेव्हा माझं द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुम्ही ते वस्त्रहरण बघत होता आणि ते बघत असताना तुमच्या तोंडातून ते शब्द, ते ज्ञान कुठं गेलं, त्यावेळेस तुम्ही त्या ज्ञानाचा का उपयोग केला नाही. त्यावेळेस भीष्म पितामह खूप विचारात गेले. त्यांनी तेव्हा द्रौपदीला सांगितलं की ती घटना की ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होतं त्यावेळेस मी कौरवांचं अन्न खाल्लं होतं आणि कौरवांचं अन्न जे खाल्लं तर ते अन्न माझ्या रक्तातही वाहत होतं. रक्तात वाहत होतं म्हणजे त्याच भावनेमध्ये मी होतो. तर बघा अन्नाचा असर किती होतो की जसं अन्न खाल्लं तर ते त्यात भरलं आणि ते म्हटले की नंतर त्यांनी म्हटलं की जेव्हा हे बाणाचे घाव माझ्या शरीराला लागले तेव्हा ते रक्त त्या बाणांथरून निघून गेलं आणि तेव्हा माझ्यातला जो पिता आहे तो जागृत झाला आणि तेव्हाच हे युधिष्ठिराला त्याने हे ज्ञान दिलं. तर ह्याच इतकं गुह्य या वाक्यामध्ये होऊन गेलं की इतका अन्नाचा असर आपल्या शरीरावर होत आहे. तर जे अन्न आपण म्हणतो की ब्रह्माकुमारीजमध्ये सांगितलं जातं की अन्नाचा असर हा मनावर होते. तर ते अन्न बनवताना तुम्ही परमात्म्याच्या आठवणीत जर बनवलं तर त्या अन्नाचा त्या मनावर परिणाम होईल, जो ते भोजन ग्रहण करेल. तर याच्यावर खूप ब्रह्माकुमारीजमध्ये रिसर्चसुद्धा केले गेले. त्यांनी पाण्यावर रिसर्च केले की पाण्यासाठी त्यांनी 2 ठिकाणी पाणी ठेवून घेतलं. तर पाण्यामध्ये त्यांनी जे सेंटरमध्ये पाणी ठेवलं त्या पाण्यात खूप सुंदर क्रिस्टल दिसले आणि तेच पाणी त्यांनी आपल्या बाजारात ठेवलं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये खूप त्यांना एक विचित्र क्रिस्टल दिसले. तर अन्नावर आणि पाण्यावर या इतका त्याचा इफेक्ट होत असेल तर ब्रह्माकुमारीजमध्ये सगळ्यांना हे पहिले शिकवलं जातं की ज्यावेळेस की शुद्ध हे 4 स्तंभांमध्ये शुद्ध भोजन हा एक महत्त्वाचा स्तंभ त्या ठिकाणी मानला आहे. तर ह्या जसंही आपण भगवंताच्या आठवणीमध्ये हे भोजन बनवत गेलं आणि बनवत करून त्याची शक्ती त्यात टाकली तर त्या भोजनमध्ये ताकद येईल आणि जोही ग्रहण करेल त्यातही ही ताकद समावेश होईल. तर अशा प्रकारे हे अन्न शुद्धी यावर जे बोलायचं त्याबद्दल धन्यवाद. ओम शांती.